नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले आहेत? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे कोणत्या भागामध्ये देण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 भाग 3. भाग 3 यामध्ये देण्यात आलेले आहेत. प्रश्न 2 बघा. मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये नमूद केले आहेत? मूलभूत हक्क लक्षात घ्या. मूलभूत हक्क हे कोणत्या कलमामध्ये नमूद केलेले आहेत? उत्तर असणार आहे कलम 12 ते 35. कलम 12 ते 35 यामध्ये मूलभूत हक्क नमूद करण्यात आलेले आहेत. प्रश्न 3 बघा. राज्य या संज्ञेची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? उत्तर असणार आहे कलम 12. कलम 12 मध्ये काय देण्यात आले लक्षात घ्या. राज्य. राज्य या संज्ञेची व्याख्या ही कलम 12 मध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न 4 बघा. कायद्यापुढे सर्वांना समानता हा अधिकार कोणत्या कलमात आहे? कायद्यापुढे समानता लक्षात घ्या. कायद्यापुढे समानता हा जो अधिकार आहे, हा अधिकार कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कलम 14. ऑप्शन क्रमांक ए बघा, कलम 14. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. अस्पृश्यता निर्मूलनाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघा बरेचसे महत्त्वपूर्ण कलम जे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. लक्षात घ्या. प्रश्न 5 काय आहे? अस्पृश्यता निर्मूलनाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर उत्तर असणार आहे कलम 17. लक्षात घ्या, सी. कलम 17 यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न 6 बघा. पदव्या रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर उत्तर असणार आहे पदव्या रद्द करण्याची जी तरतूद आहे ही कलम 18 मध्ये आहे. उत्तर आहे कलम 18. प्रश्न क्रमांक 7 बघूया. स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे? लक्षात घ्या. स्वातंत्र्याचा अधिकार हा कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 19. ऑप्शन क्रमांक अ, कलम 19. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? लक्षात घ्या. जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हा कोणत्या कलमामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कलम 21. मित्रांनो, तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर हे कलम लिहून घेत चला. म्हणजे बघा तुमच्या या व्हिडिओ बरोबरच रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. अटके संबंधी संरक्षण कोणत्या कलमात आहे? अटके संबंधी संरक्षण लक्षात घ्या. अटके संबंधी संरक्षण हे कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 22. ऑप्शन क्रमांक डी बघा, कलम 22 यामध्ये आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तरे सुद्धा देत चला. लक्षात घ्या, कमेंट बॉक्समध्ये उत्तरे सर्वांनी द्यायची आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10 आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार हा कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, कलम 23 आणि 24. कलम 23 आणि 24 यामध्ये काय आहे? तर शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कलम 25 आणि 28. ऑप्शन क्रमांक डी बघा, कलम 25 आणि 28. प्रश्न 12 बघूया. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमांमध्ये आहेत? लक्षात घ्या. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमामध्ये आहेत? उत्तर असणार आहे कलम 29 आणि 30. ऑप्शन क्रमांक ए, कलम 29 आणि 30. प्रश्न क्रमांक 13 बघा. घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात आहे? उत्तर असणार आहे कलम 32. कलम 32.
आणि हा खूप महत्वपूर्ण कलम आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. बराच वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे या परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न 14 काय आहे, तर मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात कोणती याचिका दाखल करण्यात येते? प्रश्न काय बघा, परत वाचा. मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणती याचिका दाखल करण्यात येते? तर कोणती आहे? रिट याचिका. ऑप्शन क्रमांक 1 रिट याचिका. प्रश्न 15 बघा, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? ऑप्शन 4 दिलेले आहेत, त्यापैकी कोणता मूलभूत हक्क हा मूलभूत हक्क नाही? समतेचा अधिकार, संपत्तीचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार की धर्म स्वातंत्र्याचा अधिकार? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. संपत्तीचा अधिकार हा काय आहे, तर हा मूलभूत हक्क नाही. मात्र समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार आणि धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हे तिन्ही जे आहेत हे काय आहेत, तर हे मूलभूत हक्क आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न 16 आहे. बालमजुरीस बंदी कोणत्या कलमात आहे? बघा, बालमजुरीस बंदी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे? तर कलम 24 मध्ये. कलम 24 यामध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न 17 बघा, सुभाष ब्रिगेडियरचे कमांडर कोण होते? प्रश्न काय आहे, सुभाष ब्रिगेडियरचे कमांडर कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे शहानवाज खान. शहानवाज खान हे होते. पुढे बघा, प्रश्न 18 आहे. विवेकानंद स्मारक शैला कोणत्या ठिकाणी आहे? कोणती बघा, विवेकानंद स्मारक शैला ही कोणत्या ठिकाणी आहे? तरी कुठे आहे? लक्षात घ्या, कन्याकुमारी या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 19 बघा, सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करण्याची पद्धत कोणती होती? लक्षात घ्या, शेतकऱ्यांकडून सरळ पद्धतीने शेतसारा गोळा करण्याची जी पद्धत होती ती कोणती पद्धत होती? तर त्या पद्धतीला काय म्हटले जाते? जमीनदार. काय म्हटले जाते? तर जमीनदार ही पद्धत होती. त्यानंतर प्रश्न 20 बघा, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनते? तर ती कोणती पद्धत होती? रयतवारी ही पद्धत होती. ऑप्शन क्रमांक अ योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि या व्हिडिओची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp चॅनलची लिंक आणि Telegram चॅनलची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे. या दोघांपैकी कुठे तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आणि या व्हिडिओची PDF देखील मिळत जाईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न 21 आहे. सविनय कायदेभंग 1930च्या दरम्यान साताऱ्यातील कोणत्या ठिकाणी सत्याग्रह झाला? कधी बघा, 1930च्या दरम्यान साताऱ्यातील कोणत्या ठिकाणी सत्याग्रह झाला? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी बिळाशी. बिळाशी या ठिकाणी सत्याग्रह झाला. त्यानंतर प्रश्न 22 बघा, डॅश यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली? डॅश यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली. योग्य उत्तर असणार आहे मेरी कार्पेंटर. ऑप्शन क्रमांक सी बघा, मेरी कार्पेंटर यांनी बघा नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली. प्रश्न 23 बघा, कोणाच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती? योग्य उत्तर असणार आहे शंकरराव देव. शंकरराव देव यांच्या बघा अध्यक्षतेखाली कुठे? पुणे या ठिकाणी. पुणे या ठिकाणी महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न 24 बघा, शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? शांतिनिकेतन याची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर असणार आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 25 आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा या खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या होत्या? कोण बघा, भिकाजी कामा कोणत्या समुदायाच्या होत्या? तर ह्या पारसी या समुदायाच्या होत्या. मित्रांनो बघा, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न बघितलेले आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे
आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.